सविनय सादर करीत आहोत एक काल्पनिक भगनाट्य, एक काल्पनिक भगनाट्य. तळपता सूर्य साक्षीला, तळपता सूर्य साक्षीला अर्थात चाहूल लागली वाघनरीच्या जखमी वाघाला. लेखक नामदेव भोळे, पात्र परिचय राजा महिपाल संजय भोसले, सेनापती सुरसे, विदेश गंजावळे, शिपाई गणपत, शाहीर किशोर सदर, शिपाई श्रीपत, शाहीर संदेश जोगले, जालिंदर साहिल भुणे, तान्या प्रकाश भुणे, सर्जा तुषार चांदिवले, बाल कलाकार गौरी, नेहा डोंगरे. सविनय सादर करीत आहोत, सविनय सादर करीत आहोत. तळपता सूर्य साक्षीला, तळपता सूर्य साक्षीला चाहूल लागली वाघनरीच्या जखमी वाघाला. चाहूल लागली वाघनरीच्या जखमी वाघाला. काय करते? पण मी नाही जात समजेल नाही येणार. तू जर मला शेवटपर्यंत साथ देणार असेल तर बोलतो. नाकी डोली छाने छाने रंग गोरा पाने पाने, नाकी डोली छाने छाने रंग गोरा पाने पाने. तरुणपणाने मला देवायला, हरिजनाने मला देवायला, तरुणपणाने मला देवायला, हरिजनाने मला देवायला. शिमेवरती पेरणी लावा. भिल्लांचा कोणी माणूस दिसतात त्याचे शिर खराब करा. त्या कमाला लागा. पण महाराज त्या वाघाची भिल्ल असते, त्या जालिंदरला देव मानतात आणि त्याचा भाऊ ताण्या त्याला वाघ वाघ समजला जातो. होय शिवशेर, त्या दोन भिल्लांच्या पोराला नसतानाबूत केली तर ही संपूर्ण भिल्लावरती या मुठीत राहील. युक्ती चांगली आहे तुमची.
तुम्ही पुढे वा. ही काय ह्याला निघायची गोळी आहे. या म्हणलं. तू कशाला घाबरतेस त्याला? शिपाई आपण दोघे पण सुरक्षेत बरोबर सीमेवरती जायचं. आणि सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवायचा. समजलं तुला काय तुला समजलं काय का? म्हटलंय काय म्हणताय? हा. सुरसेन गेले सीमेवर. बरोबर. काड्या लावून आले. होय. तू जा हा. आणि उघडून ये. काय पण काय आहे? तुला बघायचं विचारलं ना तू? विचारतो मी काय घाबरतोय ते ना. मी कधी कोणाला घाबरत नाही. मी काय बोलतोय महाराज? होय. सुरसेन गेले सीमेवर. होय. मगाशी काड्या लावून आले. मी जाऊन उघडून येऊ काय? अरे कडेकोट बंदोबस्तामध्ये कुठला शत्रू आपल्या राज्यामध्ये येतात का? काय? एवढी साधी गोष्ट याला हा? समजत नाही. एवढी साधी गोष्ट आहे ना, समजत नाही. होय. मूर्ख कुठला कोण? मूर्ख कुठला अरे तू मूर्ख कुठला कोण? त्याला बोलतो मी मी? हो, काय झालं? अरे हा दाखवला ह्याच्याकडे. हो. हो दाखवतो माझ्याकडे. तुम्ही माझी माझी कशाला जाऊ एवढी साधी गोष्ट आहे ना, समजत नाही. गाढव कुठला अरे तू गाढव कुठला गाढव काय तुम्हाला? अरे ह्याच्याकडे हात दाखव. हो. माझ्याकडे बोट दाखवतो. तुम्ही माझी माझी येता कशाला मी काय बोलतोय महाराज? हा बोलतोय कोणाला? तुला. बरं, तुमच्या शेतपटात त्यांच्या पोटात धुमू कुठू दे तुला काय करायचं आहे? झोंबतोय काय लागतोय? अरे तुझ्याकडे हात दाखव. हा. माझ्याकडे बोट तू दाखवतो. मध्ये मध्ये येतात ना, टन बसत नाही माझा. शिपाई काय म्हणताय? सीमेवरती जाताना पुढे हा. जायचं. सीमेवरती याला पुढे जाऊ देऊ नका. तुला आज जायला नाही? अरे, असं कसं होईल? सीमेव म्हणतात तुला जाऊन दे. का म्हणून? विचारतो ना मी. विचार. मी काय बोलतोय महाराज? ह्याला का नको सीमेव जायला? अरे सीमेवरती युद्ध चालू आहे. हा. याला सीमेवरचा अनुभव नाही. कुठल्या बाजूला शत्रू याला समजणार मी नाही. काय बोलतोय? आपण थोडीची परीक्षा घेऊया. म्हणजे याची म्हणजे तुझे काय? फॉर्म कशाला दिले? तेव्हा निशाण. परीक्षा अरे हो तुझी परीक्षा. म्हणजे तुम्हाला कमी हे वाटतो काय वाटतो? कमी वाटतो कधी काय पण विचारा मला. अबाय, हा हे जज आहेत आज. हो मी कोण आहे? वकील. हो. हेच माझ्याकडे. हो. हा, जास्त ड्युटी. शिपाई बोला मला. आपण सीमेवरती जाताना होय. आपल्या राज्यामध्ये होय. भारतीय राज्यातला शत्रू आला होय. तर तुम्ही काय तुम्ही करा? काय घाबरायचं नाही. खरं असं काय करणार? त्या घाबरायचं किती वेळ? काय करणार आहेस काय? भारता राज्यातला शत्रू जर आपल्या राज्यावरती चाल करून आला होय. तर मी स्वतः हो. अरे तुमच्यासारखे असे जर शिपाई आम्हाला मिळाले तर आम्हाला दुसरी भेट. तुम्ही कधीच मारणार अहो, मी पुढे जाईन स्वतः. मी सांगणार कोण? माझ्या राज्यातला शत्रू आला मी स्वतः पुढे जाईन. शाबास. एक पुच्छ पुच्छ मी आयडिया त्याची, एक पुच्छ पुच्छ मी त्या शत्रूच्या जवळ जवळ जाईल. आणि त्याचं स्वागत करेन. अरे आता आपण बोलायला किती लागलो. मूर्ख असशील. काय तुम्हाला एवढा पण समजत नाही कसं? हा? ह्याला गनिमी काढा म्हणतात. कसा काय? असा पुच्छ पुच्छ घेऊन हा. मी शत्रूच्या जवळ जवळ जाईन. जाईल. त्याचा स्वागत करता स्वागत करता करता. मग त्याला गोळ्या खरं शत्रूला बोलायला. हो शत्रूला आणि गोळ्या जवळ घालायची. सुट्टी असती तर? हा, माझ्या पुच्छ गुच्छची सगळी फुला पुष्काळ मी काय बोलतोय महाराज? हा. सुरसेन गेलेत ना? होय. फक्त तुम्ही आज्ञा द्या. अंधारावर आम्ही डोक्यावरती उशीर दाखवतो. जा निघालो करू. ए, सांगायचं राहिलं. महाराज, दरबार येते ते एक बातमी भेटते. कोणती? उद्या दुर्गे मातेचं गोंधळ आहे. बरोबर. आणि तिथे ताने आरतीसाठी येणार आहे. बरोबर म्हणून मी काय म्हणतो, हा. तिथंच डाव साधायचा. तिथं जाऊ साधूया. फक्त अरे तुम्ही चांगली बातमी आणल्यात. हो महाराज. पूजा वेळी करते वेळी हो. बऱ्याच वेळेला त्याला बेड्या वेळा घाला. घालतो. आरती आणि पूजा चालू हो. असतानाच मागून समजलं? महाराज, आज्ञा द्या. त्याबद्दल येतो आम्ही. हरे जालिंदर या बायपाची साधना करलीस. हरिया ह्या जनतेचा सेवक बनलास. तो भोग आपल्या कर्माची फळं ही हा 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 हा. शेळपराजा, हरी माझ्या दादा तुझ्या दादाला साधवण्याचं पार केली. आणि जे देवराने आई, प्रहार वागीच्या वागताना तुमच्या
असली मग तुझ्या समोर अरे जमानावर हे दडबडवर बांधवर नाहीतर या खुर्चीवर. अरे तू तुझ्या पराक्रमावरती कुणीकडे शाळालो त्या तळपता सूर्य साक्षी देऊन सांगतो हा वाप तुमच्या वाप्याने न गीता सोडला तुम्हाला ताण्या अरे या खुर्चीवर आवाज करतोय. ताण्या तुला एकदा ना अनेक वेळा सांगतोय ही तुझी वाघदरीची भिल्ल होती माझ्या स्वाधीनकर माझ्या राज्यात. अरे आपला तुझ्या राजा हरप होणार हिंगाची जात आहे केव्हा ही मागा ठेवायचं मुदत ताण्या अरे मग एवढी हिंमत असेल तर भिडाव जमते. सुशेन होय अरे हरप होणार माझ्या फळीच्या विवेशुका नादान एवढी हिंमत तुझी होय हे कशाला चालला तुमचे अरे चालवतोय. अरे झालं काय? अरे मी होतो म्हणून हा भेटला. हे काय करत होतं कोणत्या गेलं होतं? हे पण हे करत होतो काय तुम्ही दोघं? अरे मी सगळ्या लवकर. मी पकडलो. अरे, हा माझा पराक्रम आहे. मी काय करत होतो? आपण दोघांचा पराक्रम आहे. अरे पहिलाच माझा पराक्रम. सुशेन अरे असा डाव हरम खोर यातून मुक्त कर अहो या वाघाची ताकद ताण्या, अरे अरे आता तरी माघार घे. अरे राज्य माझ्या स्वाधीन कर. सुशेन हे तुझं स्वप्न केव्हाही पुढे समजत नाही ताण्या. आता मी राजा होणार. या बघा स्वप्न समजत नाही ताण्या. अरे तुला तर वागवायला कोणी आलं? माझा दादा सांभाळा कोणाची बिजा आहे म्हणजे तो जादूगार. होय. अरे त्याला तर मी केव्हा तडी भर गेलोय. नाही झाले स्वर्ग. अरे गौरी कालची परत ये. मी काय करणार? ताण्या एकदा नाही मला सांगतोय उघडायला हे राज्य माझ्या स्वाधीन कर. सुशेन तुला राजेल पाहिजे ना रे होय यातून मुक्त कर हे तुला राज्य एवढा गडगडला मला वाटतं काय वरती पाऊस आला का काय ना हॅलो बात झाला बात तुम्ही केला बघा राज्य जर त्यांचं नाव विचारा हॅलो होईल तो चालेल अरे असं अत्तर पडून हॅलो
थांबलास चालू वाजून घे मला हो भरात काय झाला दैवाने हाती रचिला विनंती ही माझी आज ऐकना विनंती ही माझी आज ऐकना अरे झालं तरी काय अरे झालं काय इकडे सांगतोय मला काय म्हणायचं इकडे बघा. आवाज खाली करा ही बिल्लवस्ती आपल्याला पाहिजे का नाही? अगदी मी बरोबर बोलतोय ना तर त्याच्याकडे काय अरे तोही आपल्यासाठी जरूर आहे तो वकील आहे मी जज आहे हा ठीक आहे आपल्याला काय पाहिजे राज्य हे राज्य मला पाहिजे सांगा ह्याला मारता मारता कचकन मेल. मेल ते ही जी बिल्लवस्ती आहे हा ती आपलं नाव आपलं नाव कोण? बापूस- अरे अरे आम्ही असताना काय चिंता करू नका या ताड्याला जलबंदी करा होय शिपाई त्याला खायला प्यायला काय द्यायचं चढ पडून, चढ पडून. मला कुठे काय द्या अगदी बरोबर त्याला जलबंदी करा येतो आम्ही मी काय म्हणतो, हा उलटा shot कुठला मारला? तुझं आणि जमतंय. हो आमची यांची ओळख आहे. जवळ ये. दादा ताण्या असा पुढे या तो पण धाव मारलाय मारणार. जवळ ये. दादा ताण्या असं पुढे या प्रेमाने घे का नाही हा. अंगावर ते सुटलं. हरप खोरानो जेवढं सांगितलं तेवढं करायचं हे बघा मी सांगतो तो ऐकायचं आणि ते MIDC मध्ये कामाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये माणसा नाही हे सगळं पळून गेलं मी काय म्हणतोय हे बघा आम्ही राजाचे नोकर आहोत जी राजाने आम्हाला आज्ञा दिली ते आम्हाला पाळणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आमच्यावर गपचूप करा ठीक आहे त्याला असंच आहे. जरा सांगतो मला सोडून द्या एवढा सोडून बोला ए! हा बघा हा. एवढं सोडून पण हे माणुसकीच्या नात्याने काय ना जर काय काय जर झालं आमच्या हातात तर असा काय आला तर आम्ही गंमत म्हणून ठीक आहे चला धर लगेच तयार आहे. चल चल तयार झालाय लगेच.
वाडी अध्यक्ष भरतचे भेकरे, वाडी अध्यक्ष अरे खेळला या घाण कुंठ या गावी, खेळला या घाण कुंठ या गावी, विठ्ठल रखमाई वसते हो, विठ्ठल रखुमाई वसते हो, हे मंदिर शोभून दिसते हो. रखुमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. विठ्ठल रखुमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. विठ्ठल रखुमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. आणि पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिकलाय. 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 पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या शिपाई बोला महाराज. आम्ही सांगितलं आता काय तुम्ही सांगितलेली कामगिरी रुपया बंदा. अजून सुरशेचा पत्ता नाही. थोडा वेळ वाट पाहून आलं. महाराजांचा विजय असो. काय हो हो आलेले आहे. सुरशेर बोला महाराज. आज आम्ही तुमच्या कामगिरीवरती खुश आहोत. अगदी बरोबर. आज आमचा दुश्मन कार्य त्याला बंदा कोटेवाला डालवून ठेवला. मी स्वतः काम केलं ते. अरे मग हे दोघं जण काय करत हा, आहे? याचा काय काम नाही. याचा तर अजिबात नाही. लाज वाटेल हो तुला. तुम्हाला वाटायला पाहिजे. अरे हा सर्व माझा पराक्रम मी आहे. नव्हतो. तुम्ही म्हणता माझा कबूल आहे. अरे आज आम्ही तुमच्या कामगिरीवरती खुश आहोत. बघितलं महाराज, तुम्ही खुश, आम्ही खुश. आपला हा शिपाई खुश, होय. मी खुश, आणि आपल्या सुरशांची बायको खुश. काय झालं? अरे ह्यांची बायको डबल खुश. असा बोल. तेच म्हणत होतो. मग तर या मुकाटाला आपला स्वाधीन व्हा. याचा तुझा भला आहे. अरे नाही ना नाही. अरे पिंजऱ्यातल्या वाघाला किती ढरकाळा पडल्या. तर त्याला कुत्रा सुद्धा भीक अरे देत फेक नाही. आलो. तुमचा काल कमळात पिंजरे. अरे कोणाला काल जवळ आलाय म्हणून या पिंजऱ्यात अडकलास. सुशेर बोला महाराज. उद्या आमचा वाढदिवस आहे. होय त्याची आठवण आहे आम्हाला. काय काय ए? अरे आज तू कुठे गेलास हे? काय? उद्या ह्यांचा वाढदिवस. बापरे, ह्यांचा आणि उद्या वाईट दिवस. आता ऐकलंच नाही? हा? उलटा ऐकायला होतंच नाही, माझं- वाढदिवस म्हणजे जन्मदिवस. हॅलो. आता जे वाडीवरून गाणं झालं ते वन्स मोर साठी पारितोषिक आलंय आणि सनस भवानी ते गाणं वन्स मोर घ्यायचं आहे. घाणेकुंड मधली वाडी. अरे खेळला या घाणे कुंट या गावी, घाणे कुंट या गावी, अन मधल्या वाडीती विठ्ठल रखमाई वसते हो, विठ्ठल रखमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. विठ्ठल रखमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. विठ्ठल रखमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो. विठ्ठल रखमाई वसते हो, मंदिर शोभून दिसते हो.
अरे उद्या आपल्या महाराजांची पुण्यतिथी ए, आहे. तू तर मुलगा त्याच्यापेक्षा. काय झालं? अरे त्याला दिवस हा. म्हणजे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तुमचा आहे बघा, पुढे करता. अरे आज मजा करायची आहे. मा- हा मात्र माझ्या मनातलं होतं. काय बोलते? शेवटी बाबा महाराजांचा शेवटचा वाढदिवस अरे उद्या तुम्ही बघितलाय ते पण बरोबर आहे. उद्याचा भरोसा आहे. तुम्ही उद्या जगू शकता ए, बरोबर. हा? मग बड्डे म्हणजे महाराजांचा बड्डे म्हणजे जोरात झाला पाहिजे बरोबर आहे, बरोबर आहे. आज आणि हो आज त्यांचा खरोखर बड्डे आहे होय? हॅपी बड्डे टू यू म्हणजे माहित नव्हतं. अरे कारण तेव्हा मास्तरांना कामा नव्हती हा. यांचा काय वाढदिवस त्यांच्या काय आई बाबाला लक्षात नव्हता मग 1 जून म्हटलं की येता ना सगळ्यांचं वाटलं. बराच वाढदिवस आहे अरे काय तुझी इच्छा आहे काय इच्छा आहे तुझी? विचारतोय नाही. त्याला विचार. महाराज हा, बोला. तुम्ही बोला. या तुमच्या वाढदिवसानिमित्त हो. एक सार्थकी बनवली होती आणि नाच गाणं झालं असतं आमचं मन भरून गेलं असतं. अरे हा. पण जा अरे सुंदर अशी नर्तक घेऊया अगदी बरोबर. जे माझ्या मनात हा. ते सुरसेनच्या दुकानात ए, तू काय कर काय करू? मस्त आणि सुंदर अशी नर्तिका मी एक काम करतो. हा इकडे इथं मध्ये गेली बघ. कोल्हापुरात जाऊ का सोलापुरात? कोल्हापुरात जाणार तो सोलापुरात जा हा. पण गौतमी पाटीलच घेऊन ये आपल्याला खर्च परवडणार आहे का? काय तुला काय वाटतं रे काय म्हणजे? तिचा खर्च हा? तुला हे दोघं काय भिकारी वाटतं लागेल तेवढा पैसा द्या लागेल तेवढा पैसा द्या हे पण सांगणार नर्तकी कोण? सुंदर अशी घेऊया सुंदर अशी नर्तिका मी काय म्हणतो हा. लगेच येतो लगेच येतो. तू घेऊन ये नर्तिका हा. तोपर्यंत सांभाळतो मी यांची नर्तिका नाही ना इथं बेंजो पार्टी आले ही दोन माणसं आणायला जागा नको. मी काय म्हणतो तुझी पॅन्ट खाली सरकते का काय? पट्टा तुटलेला आहे का सोनाली कुलकर्णी तरी आणायची तिचा खर्च परवडला नाही वेड्या. गौतमी पाटील नाही भेटली ती नाही हा. पण हा अतुल कुलकर्णी नटरंग कुठं आणला तुला माहित नाही काय? आता तू इकडनं आलास हो. रोडचं काम चालू हो. आहे नमानी लोक असतात हो. त्यांचा हा मुकादम म्हणजे थांब तू कर्नाटक म्हणजे काय हा मुकादम हा. आणि बाईला देतो सुकादम. तरी चुकले पण हे ते बाजूला होते. यांची विचारपूस करू येतो का नाही? हा, बाबा या. साहेब पुढे या. हा. मी काय म्हणतोय तुम्हाला नाच गाणं येतो म्हणजे तुम्ही नाचता का बाई नाचता मग तुम्ही काय हे सोबत वाजवतात काय वाजवता कुलतुला पण मी काय बोलतोय तुमचं नाव कसं? माझं नाव धारू. धारू DHRWW धारू धारू अरे इंग्लिश पण भारी आहे तुझा कुठल्या शाळेत होतास? नूतन कॉलेज असू दे. हा बघा मी काय म्हणतोय जर आपल्या राज्यात सकाळचा कार्यक्रम असेल तर किती घ्या? 10,000 रुपये. सकाळी हो कारण सकाळी ह्यांचा कार्यक्रम बघाय कुत्रा नसतो म्हणून 10,000 सकाळचं डाऊन पेमेंट आणि दुपारी बऱ्या राका कारण सकाळी हे दमतात हा. मग दुपारी हे थांबतात दिवसभर कुठं भेटत नाही भेट. आपला नाईट शो नाईट आपलं शो तेच बघतोय आणि जर रात्रीचा करायचा असेल कार्यक्रम तर कमीत कमी किती घ्या? 50,000. रात्री 2,50,000 रुपये म्हणतोय नाचायला चांगला झाला पाहिजे कार्यक्रम ठरवा ह्यालाच न्यायला पाहिजे 50,000 वरून 3 लाख हा ठरलेला आहे बँकेत. याचे 50 हा. उरले 2.5 अडीच 10,000 रुपये तुला देतो हा. आता नमन संपत आलंय हा. बायकोला घे हा. आणि फिरायला जा रत्नागिरीत 10,000 भागाव झाला व्यवहार ठरलेला आहे बाईंची विचारपूस करा ते बघ हा मध्ये कशाला ठेवलास त्या कोण? वाघाला तर ते किती तिच्याकडे बघू नका अरे फारच सुंदर आहे. पैसे मोजायला लागतात अरे. गेले, गेले. नजर बदलायची. ओ, बाई टेपले, हा? पुढे या मग ही घाबरली जीवाला मी काय बोलतो इकडे उभा राहणार इकडे कोण आहे तुझा याला बघ किती हसायला येतोय मी काय बोलतो बाई तुमचं नाव कसं? माझं नाव पारू. PWSWRDY त्याने काय सांगितलं नाव धारू मी म्हणते पारू. तू काय करतोय चला पिया दारू ए इकडे दारूला बंदी आहे इकडे बंदीला इकडे सगळी का संधी आहे इकडे तुला सगळं माहिती सगळं आहे. माहित आहे मला मी काय बोलतोय महाराजांना सांग ना बैठकीचं लावायचं. तुला माहिती आहे
सरदार तुम्ही दिले माझ्या जवानीचा तुम्ही लुटा भरता कुठे गेला सुशेन? आज शपथ नाही खरं सांगा सुशेन. बाबांची शपथ नाही हे कोणाची बाबांची अरे आईची सांग लवकर कुठे गेला सुशेन? काय शपथ मला माहित नाही मला सगळं माहिती आहे हाच मी नाही सगळ्याचा ह्याच्या आयुष्याची शपथ सांगतो का तुझ्या घ्यायला घाबर अहो आम्ही दोघे अहो खरंच नाही संजय गौरी मी जातोय बंद करा हराम करा सर्व समजदार आहे. मागच्या भीतीच्या बरोबर बागवतो सांग लवकर कुठे गेला? आज शपथ मी सांगितलं तर काय सांग गौरी संजय चला त्या हराम सूचेन आपल्या माळ्यात लावले चला. जय दुर्गे. होय बाई अरे आपला फारा जागता है ना तात्या जरा मागे बघा काय? अरे आज मी मागे पाडणार नाही. अरे उद्याचा सूर्य उगायचा आहे. हो, भाऊजी. या टाळ्याला माझ्या वाचवणार नाही. हो बघा ना जिजू ओ भाऊजी टाळ्या. अरे आज तुझी शेवटची रात्र
सांग तुझी काय इच्छा आहे ते. टिप्पर राहील. मला बुरजी पाव हुसेन, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करायचे आहे माझ्या. अरे या माझ्या पिंजऱ्यातून बाहेर पडशील तेव्हा ना. हुसेन, एकदा मागितली पहा. अरे हात मार. माझ्या सर्जाने गौरीचा खेळ होता. काय हा माझा खेळ होता रामपुरा. काय ताण्या पटेल माझ्या स्वाधीनो नाही तर तुझा जीवन ते ठेवणार नाही. अरे कोण जिवंत जाणार आहे, कोण मारणार तो काय शरीर. अरे आम्ही जर मनात घेतलं ना तर तुमच्या भिल्ला तुझ्या रक्ताचे फाड वाटे. अरे कोणाचे रक्ताची पाठ होती तो तुला समजेल आता. सुशेन, तुझ्याच रक्ताने माता दुर्गेला माझा अभिषेक घालायला समजलास. काय ताण्या अरे तो एकदम आडेकडे सांगतोय माझ्या मार्गे परत जा नाही तर तुला जीवन ते ठेवणार नाही. सुशेन, होय त्याची गरज नाही गे हरामखोरा. कारण तो हात रचलेला डाव तुझा केव्हाही समोर होऊ देणार समज. अरे मग कोण कोणाचा शेवट करतो हे काळ सर्व. आम्हाला बाहेर गेला. पाहूया सरदा, गौरी या सोडूया हरामखोराला. येतोय? येतोय इथून. तुझ्याकडे लक्ष देऊ नका, ते आपला माणूस आहे. ही गौरी माझी नवरी. सुशेन, का थांबलास? काय होता? ताण्या अरे मग चालव समजेल. बोल त्या दादाला सांग बोल. हे राज्य माझ्या स्वाधीन करायला. बघतोय का मी कोणा नाही नाही अरे नाही मग ते मार- ए, मला पाहिजे तर तिथे- नाही मार- मार- अरे लाज वाटते का तुला इकडे. अरे, काय घेऊ
वादच कसा स्वाधीन नाही करत त्याने मागो ओळख तिला. नाही आज तू कशावरच करणार काय पण होते. होय. हिला सोडायची मला नाही माहितीये हा. अरे तो बहिणीसाठी जीवाचा रान करे